शेतकरी बंधूंनो नमस्कार। खरं म्हणजे यावर्षी टोमॅटो खालचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती जरी असलं तरी टोमॅटोमध्ये ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या महत्त्वाच्या अडचणीमध्ये तिरंगा ही सर्वात महत्त्वाची अडचण आपण गृहीत धरायला हरकत नाही। मागच्या काही वर्षापासून या तिरंगाची अडचण ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा या तिरंगाची सांगड आपण अन्नद्रव्यांसोबत घालू तेव्हा प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा याच्यामध्ये रोल आहे तो म्हणजे प्रामुख्यानं नत्र, स्फुरद, पालाश या तिन्हीपैकी पोटॅश या अन्नद्रव्याचा महत्त्वाचा संदर्भ त्यामध्ये आहे। त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यापैकी कॅल्शियम या अन्नद्रव्याचा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जर का आपण बघितलं तर बोरॉन या अन्नद्रव्याचा सहभाग त्यामध्ये आहे। म्हणजेच तिरंगा ही अडचण आपल्याला या तीन अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने पाहायला मिळते। म्हणजेच मुख्य अन्नद्रव्यांपैकी पोटॅश, दुय्यम अन्नद्रव्यांपैकी कॅल्शियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी बोरॉन या तीन अन्नद्रव्यांच्या कमतरता जर का असतील तर प्रामुख्याने आपल्याला तिरंगा ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उद्भवणारी समस्या जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता मग या तीनही अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जर का आपल्याला योग्य प्रकारे करावयाचं असेल आणि योग्य प्रकारे टोमॅटोचं उत्पादन आपल्याला घ्यावयाचं असेल तर यासाठी आपल्याकडं दोन महत्त्वाची उत्पादनं आहेत। त्यामध्ये 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम आणि यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा अंतर्भूत आहेत आणि सोबत पोटॅशियम प्लस म्हणजेच 8-0-47 अधिक 7% गंधक या दोन ग्रेडचा वापर करून या अन्नद्रव्याच्या कमतरतेपासून आपल्याला दूर राहता येतं किंवा आपल्याला या तिरंगा या अडचणीपासून योग्य प्रकारे उपाययोजना आपण करू शकतो। म्हणून या कालावधीमध्ये 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि 8-0-47 अधिक 7% गंधक या दोन ग्रेड प्रति एकरी 5 किलो याप्रमाणे अल्टरनेट वापर म्हणजे दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी यापैकी कुठल्याही एका ग्रेडचा वापर जर आपण केला, जर सुरुवातीला 12-6-22 केला असेल तर त्यानंतर 8-0-47 असा क्रमशः उपयोग या दोन ग्रेडचा करून आपण प्रामुख्याने कॅल्शियमची कमतरता, त्याचबरोबर त्यामध्ये असणारी मुख्य अन्नद्रव्यांपैकी पोटॅशची कमतरता आणि या 12-6-22 मध्ये बोरॉन पण आपण दिलेला असल्यामुळं बोरॉनची कमतरता पण त्यापासून दूर करू शकतो। आणि जर का बोरॉनची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर त्या ठिकाणी बोरॉन, लिक्विड बोरॉन हा 250 ml प्रति एकरी याप्रमाणे 200 लिटर पाण्यामध्ये जर का आपण मिसळून त्याला ड्रिपच्या माध्यमातून दिला तर या माध्यमातून प्रामुख्याने कॅल्शियम बोरॉन जो की खालून वर गेला पाहिजे, कारण त्याची वाहकता जे आपण म्हणतो ती मुळांपासनं टोकापर्यंत म्हणजे शेंड्यापर्यंत असते, त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन हा खालून देण्यात यावा आणि पोटॅश हा प्रामुख्यानं आपण खालून आणि वरून दोन्ही जरी दिला तरी काय हरकत नाही। म्हणून या दोन ग्रेडचा वापर 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि 8-0-47 अधिक 7% गंधक आणि लिक्विड बोरॉनचा उपयोग करून आपण या तिरंगा या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारा जो तिरंगा आहे तो निश्चितपणे दूर करू शकू असं मला वाटतंय। धन्यवाद।